लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. देशभरात हजारो उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राजकारणातील चाणक्य मनवले जाणारे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी स्वतःचा पराभव मान्य केलाय का, असा प्रश्न विचारला जातो आहे. शरद पवारांनी एक विधान केलंय ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आता शरद पवार नेमकं काय म्हणाले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले आहेत की माझे सगळे लक्ष विधानसभा निवडणुकांकडे असून म्हणून मी लोकसभेच्या कमी जागा मागितल्या आहेत. वरवर बघितलं तर शरद पवारांचं हे विधान साधं सरळ वाटतं. मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःकडे घेतल्यानंतर जी अवस्था शरद पवारांची झाली आहे त्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत महत्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव निश्चित आहे आणि विधानसभा निवडणुकीत उरलासुरला पक्ष वाचवायचा असेल तर जागा वाटपाच्या चर्चेत कमीपणा घेऊन सहकारी पक्षांना जास्त जागा देण्याची शरद पवारांची मानसिकता खूप काही सांगून जाते. मोदी विरोध सोडला तर शरद पवारांकडे लोकसभेसाठी काहीच नाही. देशाचं सध्याचं मूड बघता पुन्हा नरेंद्र मोदीच येणार आणि शरद पवारांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपात सहकारी पक्षांना वाटेल त्या जागा देऊन विधानसभेत आपल्याला हव्या त्या जागा घेण्याचा शरद पवारांचा डाव दिसून येतोय. पण या माध्यमातून मोदी विरोधक लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच पराभव मान्य करत आहेत हे अधोरेखित होतंय. शरद पवार हे दूरदर्शी नेते मानले जातात. राजकारणाची हवा कुणीकडे आहे याची ओळख शरद पवारांना आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार पराभव मान्य करत असतील तर मोदी विरोधी इंडिया आघाडीची या निवडणुकीत दानादान उडणार हे निश्चित आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.